एका स्टेशनच्या कोपऱ्यात एक गरीब माणूस बसला होता. अंगात फाटकी चादर, डोळ्यात शांतता. लोक त्याच्याकडे यायचे आणि त्याच्या कटोऱ्यात पैसे टाकून जायचे. तेवढ्यात गर्दीत एक बाई रडत रडत आली. तिच्या कुशीत एक लहानसा मुलगा तापाने थरथरत होता. ती रडत म्हणाली, कोणीतरी मदत करा, डॉक्टरकडे न्यायचे आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. सगळे नजर टाळू लागले. तो भिकारी उठला. त्याने आपल्या समोरच्या जोडीतली चिल्लर एक एक करून हातात घेतली आणि बाईच्या हातात ठेवली. ती बाई हळूच म्हणाली, तुम्ही गरीब आहात, पैसे मागून जगता आणि माझी मदत का करतात? तो हसून म्हणाला, मी गरीब आहे हो, पण माझ्यातला माणूसपणा अजून जिवंत आहे. ती बाई मुलाला घेऊन गेली. तेवढ्यात गर्दीतून एक श्रीमंत माणूस पुढे आला. भिकाऱ्यासमोर बसला आणि विचारलं, तुमचं नाव काय? भिकारी हसला आणि म्हणाला, लोक माझे नाव विसरले, पण मी माझा माणूसपणा अजून विसरलो नाही. पोटासाठी भीक मागतो, पण स्वाभिमान कधी विकला नाही. मित्रांनो, कधी कधी ज्याच्याकडे काहीच नसतं तेच मनाने इतके श्रीमंत असतात की एखाद्याचं आयुष्यच बदलून टाकतात.